Dear students, today we continue the next article from the gravitation. What we learned in the previous article, सांगा बरं बेटा याच्या अगोदरच्या आर्टिकल मध्ये आपण काय लर्न केलेलं आहे? What is satellite, types of satellite and brief history of satellite. And next, satellite is launching with the help of an instrument called as rocket. What is the basic principle of rocket? What is the rocket? Why it is used to launch the satellite? And some important definitions related to the launching of satellites. In short, brief history to launch the satellite. याच्या अगोदरच्या आर्टिकल मध्ये आपण काय लर्न केलेलं आहे की सॅटेलाइट कसा लॉन्च करायचा, टेक्निकल काय एरर्स येतात, सॅटेलाइट म्हणजे काय आहे, सॅटेलाइटचे टाइप किती आहे आणि सॅटेलाइट कशा पद्धतीने लॉन्च करतो, त्यासाठी कोणत्या कोणत्या वेलॉसिटीज लागतात. मग ती प्रोजेक्शनची वेलॉसिटी आहे, क्रिटिकल वेलॉसिटी आहे, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे आणि एस्केप वेलॉसिटी. या टेक्निकल डेफिनेशन्स म्हणजे आजचा हे पुढचा आर्टिकल क्लिअर होण्यासाठी आपल्याला काही बाबी लागतात, त्या तिथं आपण क्लिअर केलं पाहिजे. आता यामध्ये लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट, सॅटेलाइट कॅनॉट बी लॉन्च्ड डायरेक्टली. म्हणजे सॅटेलाइट डायरेक्ट लॉन्चिंग म्हणजे सॅटेलाइट घ्यायचं नाही, वर फेकलं म्हणजे सॅटेलाइट लॉन्च झाला नाही. वी कॅन लॉन्च द सॅटेलाइट विथ द हेल्प ऑफ एन इन्स्ट्रुमेंट दॅट इज कॉल्ड एज द रॉकेट. The rocket is a vehicle used to launch the satellite in space successfully. Initially, a single stage of rocket is used for launching the satellite. काय बेटा सुरुवातीला काय करायचं, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की या ठिकाणी अशा टाइपचा एक इन्स्ट्रुमेंट जो असेल त्याला ते आपण रॉकेट म्हणतो. तर हा रॉकेट जो असेल या रॉकेटच्या साहाय्यानं सॅटेलाइटला आपण लॉन्च करतो. आणि इथं जे लॉन्चिंग साठी रॉकेट पॅड वरती तुम्ही गेला असेल, रॉकेट पॅड वरती, तर अशा टाइपचं एक इन्स्ट्रुमेंट असतं. तर हे पहिला स्टेज सुरुवातीला आणि हा एक्झॉस्टिव्ह प्रेशर फ्युएल गॅस असतो. स्मॉल ओपनिंग इथं बॉटमला आहे, हा एक्झॉस्टिव्ह प्रेशर फ्युएल गॅस असतो. म्हणजे हायली इन्फ्लेक्सिबल गॅस, म्हणजे तीव्रतेनं गळणारा गॅस, हायली इन्फ्लेक्सिव्ह म्हणल्यानंतर, आणि याच्यामध्ये प्रेशर खूप ठेवलेला असा गॅस. तर यामध्ये काय होतं, हा जो इन्स्ट्रुमेंट तुम्हाला इथं दिलेला आहे हे रॉकेट आहे पूर्ण, आणि इथं दिलेलं तुम्हाला जे षटकोनी आकाराचं असेल तर हे तुमचं सॅटेलाइट आहे. तर सॅटेलाइट, या सॅटेलाइटला स्पेसमध्ये लॉन्च करायचं असेल तर जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो त्या इन्स्ट्रुमेंटला आपण म्हणलेलं आहे रॉकेट. सुरुवातीला लोकांकडे टेक्निक नव्हती की सॅटेलाइट कसा लॉन्च करायचा. तर एक सायंटिस्टला माहित होतं की सॅटेलाइट कॅनॉट बी लॉन्च डायरेक्टली असं म्हणतात. वी इनडायरेक्ट सॅटेलाइट लॉन्च, म्हणजे इनडायरेक्ट लॉन्चिंग मध्ये सॅटेलाइटला काय असलं पाहिजे, एक व्हेकल असलं पाहिजे, स्पेस व्हेकल ज्याला आपण म्हणतो. तर रॉकेट नावाचं एक स्पेस व्हेकल होतं आणि या स्पेस व्हेकल मध्ये सॅटेलाइटला असं बसवलेलं आहे आणि अर्थच्या सरफेस पासून इग्नोर केलेलं आहे. आणि याच्यामध्ये प्रचंड प्रेशर असलेला गॅस आहे, हाय एक्झॉस्टिव्ह प्रेशर फ्युएल गॅस आपण ज्याला म्हणतो. तो गॅस या ठिकाणी आपण एनक्लोज केलेला आहे. आणि when the satellite is ignored करणे म्हणजे सॅटेलाइटला इथं टाइम आउट काउंटर असतं बेटा. कसं असतं टाइम आउट काउंटर, 20, 90, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11 असं काउंट करत करत 0 टाइमला सॅटेलाइटला लॉन्च. 1 आलं त्याच्यानंतर 0 म्हणलं की सॅटेलाइट लॉन्च झालं. ऑटोमॅटिकली बटन दाबलं तरी इग्नोर होतं, गॅस एक्झॉस्ट प्रेशर येतो, हाय प्रेशर फ्युएल गॅस खाली जातं आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन नुसार
हे रॉकेट लिफ्ट होतं वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन विथ अ ट्रेमंडस वेलॉसिटी. हाय स्पीडनं हाय वेलॉसिटीनं हा रॉकेट वर जाताना आपण बातम्यामध्ये वगैरे कधी पाहिला असेल तर एक्झॉस्ट प्रेशर फ्युएलमुळे हा रॉकेट काय होतो वर. आणि मग जेवढं याच्यामध्ये गॅस असेल फिल केलेला तेवढा बर्न होईपर्यंत सॅटेलाइट काय जातो वर जातो. वर गेल्यानंतर फ्युएल कम्प्लीट बर्न झालं, फ्युएल कम्प्लिटली बर्न झालं तर तो सॅटेलाइट ऑटोमॅटिकली काय होणार खाली येऊन पडतो. कशामुळे खाली येऊन पडतो? अर्थ ग्रॅव्हिटेशन आहे, अर्थ अट्रॅक्शन आहे त्या बॉडीला सॅटेलाइटला अँड सॅटेलाइट फॉल्स डाऊन ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आणि जर समजा सॅटेलाइटला दिलेली ही वेलॉसिटी आहे ती ग्रेटर दॅन एस्केप वेलॉसिटी. समजा सॅटेलाइटला अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड आता इथं अर्थ आहे सरफेस पासून इथपर्यंत अर्थचा इन्फ्लुएन्स आहे, इथपर्यंत सॅटेलाइट गेला. समजा इथं असेल तर तो खाली येऊन पडेल. तो सॅटेलाइट समजा इथं गेला असेल अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर गेला, अर्थचं अट्रॅक्शन पॉवर त्याच्यावरती काहीच नाही, अर्थचा कंट्रोल त्याच्यावरती काहीच नाही, तर तो सॅटेलाइट कॅन एस्केप आउट फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. म्हणजे आपल्याला दोनच चान्सेस आहे. कोणतं? द वेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट म्हणजे वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन लेस दॅन एस्केप वेलॉसिटी. आता सॅटेलाइटची वेलॉसिटी 10 किलोमीटर पर आवर पर सेकंड म्हणतो मी प्रोजेक्ट केली आणि एस्केप वेलॉसिटी आहे 11 किलोमीटर पर सेकंड. काय होणार? तो सॅटेलाइट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाणार नाही, तो काय होणार इथं जवळपास जाणार आणि परत फ्युएल संपलं तर तो सॅटेलाइट काय ना अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड वरती खाली उतरणार. समजा आपलं इंधन जास्त आहे, फ्युएल जास्त आहे आणि जर समजा आपण सॅटेलाइटची वेलॉसिटी 12 किलोमीटर पर सेकंद दिली तर तो सॅटेलाइट या फील्डच्या बाहेर इथं कुठंतरी जाईल. फ्युएल जरी त्याचं संपलं तर या अर्थचं अट्रॅक्शन त्याच्यावरती काहीच असणार नाही. दॅट कॅन एस्केप आउट फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. मग असे सॅटेलाइट कुठं गेले कळलंच नाही. दॅट कॅन एस्केप आउट कायमस्वरूपी निघून गेले अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये. म्हणजे सिंगल स्टेज ऑफ रॉकेटमुळे काय आपल्या लक्षात आलं? सिंगल स्टेज ऑफ रॉकेटमुळे सॅटेलाइटला आपण सक्सेसफुल लॉन्च करू शकत नाही. एक तर तो सॅटेलाइट सर्टन हाईट पर्यंत गेले आणि परत फ्युएल संपल्यानंतर खाली पडले. आणि जर समजा जास्तीचं फ्युएल असेल तर कुठं निघून गेले कायमचं आपल्याला कळलंच नाही. म्हणजे सक्सेसफुल लॉन्चिंगसाठी सिंगल स्टेज ऑफ रॉकेट इज अनेबल टू लॉन्च द सॅटेलाइट सक्सेसफुल. हे पहिलं वाक्य डोक्यात ठेवा. काय सांगितलं? सिंगल स्टेज ऑफ रॉकेट. नोट करून ठेवा. सिंगल स्टेज ऑफ रॉकेट इज अनेबल, सिंगल स्टेज ऑफ रॉकेट इज अनेबल फॉर सक्सेसफुल लॉन्चिंग, फॉर सक्सेसफुल लॉन्चिंग. हे पहिलं वाक्य क्लिअर झालं. आता त्यानंतर बेटा दुसरं वाक्य मी तुम्हाला सांगतो. मिनिमम 2 स्टेज ऑफ रॉकेट इज यूज. आता कमीत कमी किती? 2 स्टेजेस ऑफ रॉकेट लागतात. आता पहिलं स्टेज ऑफ रॉकेट आणि दुसरं याचे 2 भाग केले. याला म्हणतो फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट. इथं जे तुम्हाला दिसत आहे हे पहिलं स्टेज ऑफ रॉकेट. यामध्ये एवढा गॅस आपण ठेवायचा आणि आपण किती हाईट पर्यंत सॅटेलाइट. परत आता लक्षात घ्या सॅटेलाइटला आपण लॉन्च करतो कुठं? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये. म्हणजे अर्थचं कंट्रोल असलं पाहिजे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये सॅटेलाइटला आपण लॉन्च करतो. अर्थच्या सरफेस पासून डिझायर हाईट पर्यंत सॅटेलाइट होतो आणि तिथून आता लॉन्चिंगच्या केसेस आपल्याला लर्न करायचे आहेत. अत्यंत इम्पॉर्टंट आपल्याला इथं आहे. तर मी काय करतो इथं लक्षात घ्या. ही एक अर्थ आहे. अर्थ इज कन्सिडर्ड ॲज ए सॉलिड स्फिअर. ही अर्थ अर्थचं सेंटर आहे आणि इथून अर्थच्या सरफेस पासून सॅटेलाइटला आपण लॉन्च करतो. आता इथून डिझायर हाईट इथपर्यंत सॅटेलाइटला नेलं. किती हाईट पर्यंत नेलं? h हाईट पर्यंत. इथपर्यंत सॅटेलाइटला नेलं. डिपेंडिंग अपॉन वेलॉसिटी गिवन टू द. कोणत्या वेलॉसिटीने सॅटेलाइटला लॉन्च करत आहे? वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. हा इथला सरफेस पासून सॅटेलाइट सर्टन हाईट पर्यंत गेला. कोणत्या वेलॉसिटीने? वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ द सॅटेलाइट. आता प्रोजेक्शनची वेलॉसिटी इथं सॅटेलाइट गेल्यानंतर ह्याची जी वेलॉसिटी असते
ती VC क्रिटिकल वेलॉसिटी. आता पहा, मी तुमच्या लक्षात येण्यासाठी VP मी दिलं तुम्हाला किती, दॅट इज 8 किलोमीटर पर सेकंद ही वेलॉसिटी दिली अर्थच्या सरफेस पासून सॅटेलाइटला. आणि क्रिटिकल वेलॉसिटी किती आहे, VC इज इक्वल टू, तिथं वेलॉसिटी लागते आपल्याला 9 किलोमीटर पर सेकंद. जर वेलॉसिटी आपण जी दिलेली आहे ती 9 किलोमीटर पेक्षा कमी पडली तर काय होणार, सॅटेलाइट क्रिटिकल पॉइंटला जाणारच नाही ना, त्याच्या थोडं खाली राहील आणि तिथून तो सॅटेलाइट काय होईल, अशा पद्धतीनं परफॉर्मिंग पॅराबोलिक पाथ अँड फॉलिंग डाऊन ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता ही केस काय सांगितली मी तुम्हाला, इथं लक्षात घ्या, इफ द वेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट इज लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी, केस फर्स्ट, if VC less than VP, critical velocity of the satellite, velocity of projection VP म्हणतो, velocity of projection is less than critical velocity. सॅटेलाइटला दिलेली वेलॉसिटी जी असेल प्रोजेक्शनची ती क्रिटिकल पॉइंट वेलॉसिटी पेक्षा कमी झाली म्हणजे तो सॅटेलाइट इथं पोहोचलाच नाही, त्याच्या जस्ट खाली असेल, जस्ट खाली असेल. तर अशा वेळेस काय होईल, इफ वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी, then satellite falls down performing parabolic path. म्हणजे कोणता, हा पहिला पाथ असेल बेटा, हा फर्स्ट पाथ पॅराबोलिक. जी वेलॉसिटी सॅटेलाइटला द्यायची आहे म्हणजे प्रोजेक्ट करण्यासाठी जी वेलॉसिटी आहे ती क्रिटिकल पेक्षा कमी दिली तर सॅटेलाइट परफॉर्मिंग पॅराबोलिक पाथ अँड फॉल्स डाऊन ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. तो सॅटेलाइट अर्थच्या सरफेसवरती येऊन पडेल कारण त्याची वेलॉसिटी ही क्रिटिकल वेलॉसिटी इतकी नसेल. डिपेंडिंग अपॉन वेलॉसिटी गिवन टू द सॅटेलाइट, ह्या जे केसेस येतात सॅटेलाइट लॉन्चिंगच्या ह्याच इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जातात. इफ द वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ ए सॅटेलाइट इज लेस दॅन, पहा इम्पॉर्टंट वाक्य, इफ द वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ ए सॅटेलाइट इज लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी, लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी, then the satellite falls down towards the earth performing parabolic path. तुम्ही एखादा दगड वर असं फेकला तसाच खाली पडतो का, नाही, सरळ वर जात नाही, पडते वेळेस सुद्धा असा कर्व येऊनच खाली पडतो. तर अशा वेळेस ही फिगर पहिली आणि इथं ही केस. आता सेकंड केस काय असेल पहा, if VP is equal to VC, then velocity of projection is exactly equal to critical velocity. Velocity of projection is equal to critical velocity. म्हणजे इथून दिलेली वेलॉसिटी इथपर्यंत जाण्यासाठी त्या क्रिटिकल पॉइंटला दिली. त्यानंतर काय होतं, सॅटेलाइट परफॉर्म्स द, आता याला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे इथली आणि त्याला हॉरिझॉन्टल डायरेक्शनला असं पुश केलं, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. तर वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज एक्झॅक्टली इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी. देन सॅटेलाइट परफॉर्म्स, हे लक्षात ठेवा, सॅटेलाइट परफॉर्म्स सर्क्युलर पाथ अराउंड द अर्थ. तर पहा बेटा, एक लक्षात घ्या, क्लिअर काय होतं. आता पहा, इथून मी आता ही पेन आहे वर फेकली, त्या क्रिटिकल पॉइंटला झाल्यानंतर तो हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऍक्वायर्ड केलेले सॅटेलाइट हॉरिझॉन्टल डायरेक्शनला पुश केलं तर सेंट्रिपेटल फोर्स जो असतो, एखादी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, एखादी बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या बॉडीवरती दोन फोर्सेस असतात. सेंट्रिपेटल फोर्स मस्ट बी प्रोव्हाइडेड विथ द
रिअल इंटरॅक्टिंग फोर्स सर्क्युलर मोशन मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, सेंट्रिपेटल फोर्स ही कोणत्या ना कोणत्या फोर्सला बॅलन्स झाला पाहिजे. नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन, necessary centripetal force for circular motion is provided with gravitational force of attraction between earth and satellite. आता तो सॅटेलाइट सर्टन हाईट ला गेला, अर्थ अट्रॅक्शन फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला पुश केल्यानंतर तो कोणती वेलोसिटी घेतलेला आहे, हॉरिझॉन्टल वेलोसिटी आणि क्रिटिकल वेलोसिटी, दोन्हीचं मॅग्निट्यूड तेवढंच आहे, फक्त हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला रिव्हॉल्व केव्हा होईल, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणामध्ये आहे, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणामध्ये, सॅटेलाइट आणि अर्थ मध्ये. सॅटेलाइट आणि अर्थचा जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तो सेंट्रिपेटल फोर्सला बॅलन्स झाला तर तो सॅटेलाइट काय करतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. नाउ हियर if the horizontal velocity given to the satellite, velocity of projection is equal to horizontal velocity म्हणा, velocity of projection is equal to horizontal velocity, then the satellite performs the circular motion around the earth. मग फिगर काय असेल, हा सेंटर आहे आणि मग इथं असं एक्झॅक्टली सर्क्युलर, एक्झॅक्टली असं एक्झॅक्टली सर्कल काढा. फिगर काढतोय फिगर फ्रेश काढा. परत मी काय सांगतो, असं हे सर्कल आलं तरी सेकंड केस व्ही पी इज इक्वल टू व्हीएच म्हणा किंवा व्हीसी म्हणा. क्रिटिकल वेलॉसिटी आणि हॉरिझॉन्टल वेलॉसिटी फक्त मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन पुश इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. Then the satellite performs the circular motion around the earth. Then the satellite performs the circular motion around the earth. When the satellite performs the circular motion around the earth, when the satellite performs the circular motion around the earth, satellite हा circular motion perform करतो around the earth. केव्हा, horizontal velocity is equal to velocity of projection. Velocity of projection of a satellite is exactly equal to horizontal velocity. Then the satellite performs the circular motion around the earth. हे लक्षात ठेवायचं केसेस. त्यानंतर बेटा थर्ड केस, केस थर्ड काय असेल सांगा. We see velocity of a satellite. काय म्हणतो मी, थर्ड केस मध्ये बेटा, थर्ड केस, केस थर्ड, इफ we see critical velocity of the satellite किंवा velocity of projection lies between escape velocity and critical velocity. म्हणजे काय, VC less than or equal to VP less than or equal to VP. Then, if critical velocity of the satellite and escape velocity या दोन्हीच्या मध्ये म्हणजे कसं असेल, क्रिटिकल वेलॉसिटी 8 किलोमीटर पर आहे आणि प्रोजेक्शनची वेलॉसिटी 9 आहे आणि एस्केप वेलॉसिटी 10 किलोमीटर पर सेकंड असं असेल. लेस दॅन असं घ्या, लेस दॅन इक्वल टू नन, लेस दॅन. तर यावेळेस काय असेल सांगा, तुम्ही ती वेलॉसिटी क्रिटिकल 8 दिला, प्रोजेक्शनची वेलॉसिटी 9 दिला आणि एस्केप वेलॉसिटी 10 असेल, तो सॅटेलाइट द वेलॉसिटी गिवन velocity of projection of a satellite is lies between critical velocity and escape velocity. Then how is the path of the satellite? अशा वेळी सॅटेलाइटचा पाथ कसा असेल, हा सर्क्युलर पाथ झाला बेटा सेकंड, तर तो पाथ असेल, याला आपण म्हणतो इलिप्टिकल पाथ. इलिप्टिकल व्ही सी लेस दॅन व्हीपी लेस दॅन VE. Then the satellite performs
then the satellite performs elliptical path around the earth. Then the satellite performs the elliptical path. इलिप्टिकल आणि सर्क्युलर मध्ये एक्झॅक्टली खाली येतं इलिप्टिकल पाथ. व्हेलॉसिटी जी आहे प्रोजेक्शनची व्हेलॉसिटी एस्केप पेक्षा कमी आहे पण क्रिटिकल पेक्षा जास्त असेल तर सॅटेलाइट कोणता मार्ग परफॉर्म करतो? द सॅटेलाइट परफॉर्म्स द इलिप्टिकल पाथ अराउंड द अर्थ. आणि बेटा चौथ्या केस मध्ये केस 4th मध्ये आता काय केलं? समजा आपण velocity of projection greater than escape velocity, that is if velocity of projection is greater than escape velocity then satellite performs hyperbolic path satellite performs hyperbolic path and tangentially tangent to the circular path म्हणजे कसं आहे असा निघून जाईल V P greater than B. Satellite can tangentially move. So for launching the satellite, the important cases जे आपण यापुढे दिले याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह मध्ये एखादं विचारलं तर तुम्हाला महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह मध्ये की या केसेस आपल्या लक्षात आल्या पाहिजे. लॉन्चिंगचे टेक्निकल केसेस आहे तर कमीत कमी लॉन्च सॅटेलाइटला करण्यासाठी आपल्याला 2 स्टेजचं रॉकेट आहे. पहिल्या स्टेजमुळे सॅटेलाइट कम्प्लिटली लॉन्च करू शकत नाही. सर्टन हाईट पर्यंत जाणार, खाली येऊन पडणार किंवा कायमचं निघून जाणार. तर दुसरा स्टेज ऑफ रॉकेटला सॅटेलाइट इज प्लेस्ड ऑन द टॉप ऑफ द सेकंड स्टेज. आता मी तुम्हाला इथं 2 स्टेज दिले. हा एक पहिला स्टेज आणि हा दुसरा स्टेज आणि याच्या इथं आपण असा सॅटेलाइट ठेवणार आणि हे तुमचं असं रिमोट आकाराचं हे असतं हे रॉकेट असतं. पहिल्या स्टेजचं फंक्शन काय? हा अर्थच्या सरफेस पासून इथपर्यंत जाणे एवढंच त्याचं पहिल्या स्टेजचं काम. मग पहिल्या स्टेजला सॅटेलाइट इथं पोहोचला तर काय होतं? सॅटेलाइट इज टर्न ऑटोमॅटिकली थ्रू 90 डिग्री. सॅटेलाइटला 90 डिग्री मध्ये टर्न करतो आपण. हा सॅटेलाइट इथून इथं गेलेला 90 डिग्री मध्ये टर्न झाला की ऑटोमेकॅनिझमच्या साहाय्याने तो सॅटेलाइट इज पुश्ड इन ए हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड ऑटोमॅटिकली सेकंड स्टेज ऑफ रॉकेट इज फायर्ड. Automatically second stage of rocket is fired and with the help of the energy gained by the second stage of rocket, satellite is pushed in a horizontal direction. Satellite ला horizontal direction ला push केलं तर त्याच्यावरती काय होतं? Constantly pulling force apply केला तर centripetal force is provided with gravitational force. Centripetal force is provided with the gravitational force and so that satellite performs the circular motion. सॅटेलाइट परफॉर्म्स द सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ. आणि मग त्या सॅटेलाइटला कुठलं इंधन लागत नाही, काही नाही, कायमचं त्या ऑर्बिटमध्ये सतत फेऱ्या मारत राहतो. आणि मग हे लॉन्चिंग आहे म्हणजे ही वेलॉसिटी मॅच झाली पाहिजे. आणि जर समजा ती वेलॉसिटी मॅच नाही झाली तर काय होतं? समजा आपण दिलेली वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी पडली, आपण दिलेली वेलॉसिटी सॅटेलाइटला ती क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी पडली तर सॅटेलाइट डिझायर हाईट पर्यंत जातो आणि फ्युअल कमी पडल्यानंतर परत तो सॅटेलाइट खाली येऊन पडतो. म्हणजे लॉन्चिंग झालं का? नाही. मग समजा आपण दिलेली वेलॉसिटी थोडीशी वाढवली आणि एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल किंवा क्रिटिकल वेलॉसिटी एवढी केली तर काय होईल? देन नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड विथ gravitational force.
and so that satellite performs the circular motion around the earth. Satellite performs the circular motion around the earth. त्यानंतर if horizontal velocity given to the satellite lies between projection ची velocity lies between critical and escape velocity. जी velocity satellite ला आपण देतो ती projection ची velocity क्रिटिकल पेक्षा जास्त दिली आणि एस्केप पेक्षा कमी दिली. क्रिटिकल पेक्षा जास्त दिली आणि एस्केप पेक्षा कमी दिली तर तो सॅटेलाइट असा इलिप्टिकल पाथ, हा इलिप्टिकल पाथ म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनला जास्त रेडियस, सेंटर पेक्षा इथून एवढं कमी आणि इकडे जास्त असेल तर तो इलिप्टिकल पाथ परफॉर्म करतो. सॅटेलाइट परफॉर्म्स द इलिप्टिकल पाथ अराउंड द अर्थ. सॅटेलाइट परफॉर्म्स द इलिप्टिकल पाथ अराउंड द अर्थ. आणि जर समजा एस्केप वेलोसिटी आपण सॅटेलाइटला दिलेली वेलोसिटी जी असेल प्रोजेक्शनची ती एस्केप पेक्षा जास्त दिली, velocity of projection of a satellite is greater than escape velocity, then the satellite can escape out from Earth's gravitational field, never come back to it. आणि टेंजेन्शियल डायरेक्शन मध्ये सरळ तो निघून जातो, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जातो आणि परत कधीच अर्थ वरती येऊ शकत नाही. म्हणून सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 स्टेजेस ऑफ रॉकेट इज यूज. जर समजा ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं तुम्हाला मिनिमम हाऊ मेनी स्टेजेस ऑफ रॉकेट्स आर यूज्ड फॉर सक्सेसफुल लॉन्चिंग, सक्सेसफुल लॉन्चिंग करण्यासाठी कमीत कमी किती स्टेजेस ऑफ रॉकेट यूज केलेले, तर सॅटेलाइटला सक्सेसफुल लॉन्च करण्यासाठी कमीत कमी ऍट लिस्ट आपण म्हणतो कमीत कमी 2 स्टेजेस ऑफ रॉकेट्स यूज केलेले. मिनिमम 2 स्टेजेस ऑफ रॉकेट इज यूज्ड फॉर लॉन्चिंग द सॅटेलाइट सक्सेसफुली. The first stage of rocket to reach the satellite to a desired height, and second stage of rocket is used to push the satellite to a desired height into horizontal. म्हणजे त्या डिझायर हाईटला गेल्यानंतर परत त्या सॅटेलाइटला हॉरिझॉन्टल डायरेक्शनला पुश करतो. का करतो? कारण हॉरिझॉन्टल डायरेक्शनला पुश केल्याशिवाय सेंट्रिपेटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स बॅलन्स होत नाही. हे 2 फोर्स बॅलन्स झाल्याशिवाय सर्क्युलर मोशन परफॉर्म होत नाही. अलग लक्षामध्ये तर टू पुश द सॅटेलाइट इन ए हॉरिझॉन्टल डायरेक्शन नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन is provided with gravitational force of attraction between satellite and earth, and so that the satellite performs the circular motion around the earth. And so these are the important cases. ही फिगर लक्षात ठेवा आणि सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी आपल्याला ह्या केसेस आणि ह्या व्हेलॉसिटी ज्या असतील, सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला मग बोर्डाचं असेल तरी तुम्हाला हे विचारलं जातं, केसेसच आहे, एसटी कोणी टेस्ट करत नाही. याच्या पुढे बरेचसे इम्पॉर्टंट आर्टिकल आणखी टॉपिक मध्ये आहेत, टिपिकल आहेत, बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, फॉर्म्युले आहेत, परंतु लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट मध्ये ही हिस्ट्री तुम्हाला इथं क्लिअर झाली पाहिजे. For launching the satellite successfully, minimum 2 stages of rockets are used, and these are the 4 different cases. परत बेटा कोणत्या डिफरंट 4 केसेस आहेत? केस फर्स्ट मी सांगतो. If the velocity of projection is less than critical velocity, then the satellite falls down performing parabolic. सॅटेलाइट फॉल्स डाऊन परफॉर्मिंग पॅराबोलिक पाथ, म्हणजे असा हा जो आलेला आहे तो पॅराबोलिक पाथ. सेकंड केस, इफ वेलोसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ ए सॅटेलाइट इज एक्झॅक्टली इक्वल टू क्रिटिकल वेलोसिटी, then the satellite performs the circular motion around the earth. आणि थर्ड केस, इफ व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन लाईज बिटवीन, आता याचा अर्थ काय? व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन लाईज बिटवीन क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड एस्केप व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन लाईज बिटवीन क्रिटिकल अँड एस्केप व्हेलॉसिटी, देन द सॅटेलाइट परफॉर्म्स द इलिप्टिकल पाथ. असा जो पाथ असेल हा इलिप्टिकल पाथ, हा थर्ड केस मध्ये इलिप्टिकल पाथ
around the earth, elliptical path around the earth. And fourth, if the velocity of projection is greater than escape velocity, velocity of projection is greater than escape velocity, then the satellite can escape out. Then the satellite can escape out from Earth's gravitational field to infinity. From Earth's gravitational field to infinity, it moves tangent to the circular path and performing hyperbolic path. कोणता path? Tangential and hyperbolic path if the velocity of projection is greater than escape velocity. आणि मग हे अत्यंत इम्पॉर्टंट केसेस टेक्निकली लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट हे लक्षात ठेवा. आणि लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट हे जे आर्टिकल आपल्याला होतं हे आर्टिकल आपण इथं क्लिअर केलेलं आहे. आता नेक्स्ट पिरियडला आपण नेक्स्ट आर्टिकल आपण लर्न करूया. ओके.